हॅलो गाईज, आज मी तुम्हाला माझा एव्हरीडे मेकअप लुक दाखवणार आहे. ह्यासाठी आपल्याला स्किन प्रेप खूप गरजेचं असतं. त्याचसाठी मी हे प्रोपायलिन इमोलिन क्रीम वापरते आहे, जे खूप लाईट वेट पण खूप हायड्रेटिंग क्रीम आहे. मी हे एव्हरीडे बेसिसवर यूज करते. सो हे क्रीम आपल्याला व्यवस्थित आपल्या चेहऱ्यावरच पण ऑल्सो मानेवर आणि कानांवर लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपली मान आणि आपले कानसुद्धा तेवढेच हायड्रेटेड तेवढेच फ्रेश राहतील. ह्याच्यानंतर सनस्क्रीन लावायचं आहे. सनस्क्रीन तर खूप इम्पॉर्टंट स्टेप आहे एव्हरीडे बेसिसवरती. मी 2 फिंगर रूलनी हे सनस्क्रीन अप्लाय करते. अगेन फेसवर, मानेवर आणि कानांवर तिन्हीकडे मी लावून घेते. व्यवस्थित मसाज करून थोडा वेळ ते मुरू द्यायचं, थोडा वेळ त्याला सेट होऊ द्यायचं. आणि मग आपण लावूयात लिप बाम. हा लनेटचा लिप बाम आहे. हा खूप छान ओठ प्लम्पी ठेवतो. कधी कधी लिपस्टिक्स ड्राईंग असतात, त्याला हे हेल्प करतं टू कीप युअर लिप्स हायड्रेटेड. नंतर मी मार्सची ही कन्सिलर पॅलेट वापरते आहे आणि या कन्सिलर पॅलेटमधलं एक टोन लायटर कन्सिलर मी माझ्या डोळ्यांच्या खाली, स्माईल लाईन्सच्या इकडे आणि जिथे जिथे मला रेड स्पॉट्स आहेत माझ्या चेहऱ्यावरती जे दिसून येतात ते लपवायला मी हे यूज करते. थोडं थोडंच लावायचं आहे, अगदी लाईट क्वांटिटीमध्ये मी लावून घेते. आणि मग मेबेलिनचं फिट मी फाउंडेशन थोडंसंच, म्हणजे एक पंप घेऊन मी पूर्ण फेससाठी तो एकच पंप वापरते, कारण हे थोडंसं लाईट आहे आणि मला हे पूर्ण फेसवर आवडत नाही, कारण खूपच लाईट दिसतो माझा फेस. सो मला फक्त ज्या ज्या एरियाजमध्ये ब्राईटन अप करायची गरज आहे फेस, तिकडे तिकडे मी हे लावून व्यवस्थित ब्लेंड करून घेते. फाउंडेशन आणि कन्सिलर ब्लेंड झाल्यावरती मी यूज करते हे पॉन्ड्सचं बीबी क्रीम इन द शेड आयव्हरी. हे मी बोटाने पूर्ण फेसवर लावून घेते. मी फाउंडेशन पूर्ण फेसवर यूज नाही करत, मी फक्त बीबी क्रीम पूर्ण फेसवर यूज करते. आणि हे पण मी परत ब्लेंड करून घेते पापण्यांच्या खाली, पापण्यांच्या वर, स्माईल लाईन्सवरती व्यवस्थित डॅब करून लावून घेते, जेणेकरून केकी मेकअप दिसणार नाही. मानेला लावून घेते. आणि मग हे मेबेलिनचं कॉम्पॅक्ट पावडर आहे, प्रेस्ड पावडर, ती मी यूज करते. अगेन पफनी लावून घ्यायचं व्यवस्थित डॅब करून, जेणेकरून अख्खे क्रीजेस, अख्खे रिंकल्स फिल होऊन जातील आणि कुठेही आपला मेकअप केकी दिसणार नाही. आता मी इथे व्यवस्थित स्माईल लाईन्समध्ये हे डॅब करून घेते, जेणेकरून हसल्यावरती कधी कधी भेगा पडतात मेकअपला, तर तशा पडणार नाही. ह्यानंतर मी यूज करते ही फेसेस कॅनडाची पॅलेट अलॉंग विथ अ ब्रश. पफनी जेव्हा आपण पावडर लावतो तेव्हा ती खूप जास्त अमाऊंटमध्ये लागते. सो ब्रशनी जेव्हा आपण ही पावडर डस्ट करतो तेव्हा कमी लागते. मग हे ब्लशर आपण हसून जसं लहानपणी ब्लशर लावायचं तसं लावायचं नाही. अपवर्ड्स पोझिशनमध्ये जसं मी लावते तसं ब्लश लावून घ्यायचं. उरलेलं नाकाला लावून टाकलं मी. त्याच्यानंतर हे मार्सचं मस्कारा, जो मी खाली बघून लावते, जेणेकरून मस्कारा वर किंवा पापण्यांच्या खाली लागणार नाही. त्यानंतर मी माझे आयब्रोज सेट करून घेते. मी आयब्रोज फिल करत नाही जनरली, कारण माझे आयब्रोज बरेच ठीक आहेत, त्याच्यामुळे मी डिरेक्टली हे सेट करून घेते एका स्पूली ब्रशनी. मग हे मार्सचं लिप लायनर मी यूज करते आणि इथे प्रेसिजन लागतं, सो हे आरामात जवळून बघून आपल्या आपल्या आवडीने ओव्हरलाईन, अंडरलाईन तुम्ही लिप्स करू शकतात. त्याच्यानंतर लिप मास्क यूज करून लिप्स हायड्रेट करून घ्यायचे परत. आणि मी लिपस्टिक लावत नाही जनरली, कारण ती तसंही निघून जाते. सो त्याच्यानंतर मी हे यूज करते आहे सेटिंग स्प्रे, जो आहे मार्सचा. ह्याच्याने मेकअप बराच वेळ राहतो आणि टिकतो. परत हा मेकअप सेटिंग स्प्रे सुकवून घ्यायचा आहे आणि आवर लुक इज डन. दिस इज हाऊ द लुक लुक्स इन कूल लाइटिंग, न्यूट्रल लाइटिंग आणि वॉर्म लाइटिंग. दॅट्स इट. बाय.